आता टॉपिक काय आपला राउटिंग. ओके हॅलो. ओके. हा येतो आवाज. राउटिंग म्हणजे काय? राउटिंग राउटिंग म्हणजे ऑपरेशन्स लागणारे प्रोडक्ट बनवायला जेवढे ऑपरेशन्स मशीनवर होतात. राउटिंग म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे आपल्या फिनिश पार्टचे जेवढे काही ऑपरेशन असतील, नंबर ऑफ ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन फर्स्ट ऑपरेशन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, XYZ. ओके. तर हे राउटिंग मध्ये कसे असतात? सिक्वेन्सली असतात. म्हणजे ऍक्च्युअल जे फर्स्ट होतं तेच फर्स्ट असतं, ऍक्च्युअल जे सेकंड होतं ते सेकंड असतं. त्याच्यानंतर राउटिंग मध्ये आणखी काय डेटा काय असतो? इन्फॉर्मेशन की माझं फर्स्ट ऑपरेशन त्याचं डिस्क्रिप्शन काय, ड्रिलिंग असेल, मिलिंग असेल, ओके, फिनिशिंग असेल, शॉर्ट ब्लास्टिंग असेल, XYZ ऑपरेशन, त्या ऑपरेशनचं डिस्क्रिप्शन असतं. म्हणजे आपण ते पाहिलं की समजतं आपल्याला हे ऑपरेशन कोणतं आहे. ओके. त्याच्यानंतर हे ऑपरेशन कोठे होणार आहे? मशीन वरती. मशीनला C मध्ये काय म्हणतात? वर्क सेंटर. वर्क सेंटर. म्हणजे आपलं ऑपरेशन कोणत्या वर्क सेंटरला होणार आहे त्यासाठी आपल्याला त्या ऑपरेशन डिटेल मध्ये वर्क सेंटर नंबर द्यावा लागतो. ओके. आणि सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काय असणार आहे तुमचा सेटअप टाइम, मशीन टाइम अँड लेबर टाइम. हे टाइम तुम्हाला तिथे एंटर करायचे ऑपरेशन मध्ये. आपण काल पाहिलं होतं वर्क सेंटर मध्ये हे याची सेटिंग होती ना, सेटअप टाइमची, मशीन टाइम, लेबर टाइमची. ओके. तर ते आपल्याला पाहायचं. तर याचा की कोड काय आहे राउटिंगचा? CA01. टायपिंग चाललंय का? मला इकडे दिसत नाही स्क्रीनवर. तुला दिसते का युवराज? मला एसीपीचं दिसतं, एसीपी इझी ऍक्सेस. हा मतलब ते जे मला दुसरं वाटलं तुम्ही सांगताय ते म्हणून तो. शेअर करतो मी. नोटपॅड दिसत नाहीये. नाही दिसत. नाही. आता बघा दिसतं. हो आता आलं. आता CA01 म्हणजे काय? राउटिंग क्रिएशन. CA02 म्हणजे काय? राउटिंग चेंज. अँड CA03 म्हणजे काय? डिस्प्ले. राउटिंग बनवण्यासाठी आपल्याकडे कोणता डेटा पाहिजे? आपल्याकडे फर्स्ट मटेरियल मास्टर बनलेलं पाहिजे. ओके. सेकंड काय पाहिजे आपल्याकडे? वर्क सेंटर. ओके. ज्यावेळेस हे दोन डेटा बनलेले असतील त्यावेळेस आपण राउटिंग बनवू शकतो, अदरवाइज नाही बनवू शकत. ठीक आहे. बॉम्ब नाही लागत का वर्क ऑर्डर? नाही, राउटिंग साठी बॉम्ब नाही लागत. आता सिस्टीम वर आलो मी. सिस्टीम दिसते? हो. CA01. ओके. CA01.
तर इथे काय टाकायचं तुम्हाला मटेरियल टाकायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे मटेरियल कोणतं येणार कोण सांगतं? आपण क्रिएट केलेलं हा आपण क्रिएट केलं सॉरी मटेरियल येणार. फिनिश गुड ना. फिनिश गुडचं बट आपल्याकडे किती टाईपचे मटेरियल रॉ मटेरियल सेमी फिनिश आणि फिनिश हे 3 मटेरियल असतं. तर इथे कोणता येईल? फिनिश येईल ना. फिनिश काय येईल? फिनिश काही म्हणजे कसं म्हणता तुम्ही लास्ट प्रोडक्शनचं येईल ना म्हणजे लास्ट काय असं. आता राउटिंग कोणत्या मटेरियलला बनवतं? राउटिंग जो मटेरियल इन हाऊस बनतो बरोबर त्या मटेरियल राउटिंग असते. आता तुमच्याकडे जर सेमी फिनिश मटेरियल इन हाऊस होत असेल तर सेमी फिनिशला राउटिंग असतात. फिनिश मटेरियल इन हाऊस होत असेल तर फिनिशला राउटिंग असतात. दोन्ही इन हाऊस होत असतील तर डबल राउटिंग असतात. ओके म्हणजे इथे कोणते मटेरियल तुम्ही घेणार? सेमी फिनिश आणि फिनिश. सेमी फिनिश आणि फिनिश दोन्हीच एका वेळेस तुम्ही एकच बनवू शकता. आधी हा. सेमी फिनिश घ्यायचा परत फिनिश घ्यायचा असं. एक नंबर सांगा. ठीक आहे सर्च करतो नंतर. ओके तर माझ्याकडे हा मटेरियल आहे. ते मटेरियल बोट टाकलं त्यानंतर प्लांट टाकलं. ओके मटेरियल आणि प्लांट नंतर एंटर करायचं. त्याची ऑलरेडी क्रिएट आहे म्हणून असं येतं. त्याची क्रिएट नसेल त्याला डायरेक्ट हिस्ट्री लिही. ओके आता इथे ग्रुप काउंटर म्हणजे तुमचा राउटिंग किती नंबरचा आहे. आता ऑलरेडी एक होता इथे काय आला 2. नेक्स्ट समजा ऑलरेडी 2 असते तिथे किती आला असतं नंबर 3. ओके जे राउटिंगचा नंबर किती नंबरचा आहे तो. त्याच्यानंतर इथे जनरल डेटा आहे. जनरल डेटा मध्ये आपल्याला इथे युसेज मध्ये काय येणार आहे 1 फॉर प्रोडक्शन. ओके स्टेटस काय येणार आहे आपला 4 म्हणजे काय रिलीज जनरल. ओके आणि इथे लॉट साइज आहे ऑपरेशन क्वांटिटी लॉट साइज. तर इथं 1299 घेऊ शकता तुम्ही. तुमचे काय असेल लॉट साइज स्पेसिफिक ते पण टाकू शकता 1 to 1000 1 to 10,000 XYZ. ओके इथे काय काय टाकलं आपण युसेज स्टेटस अँड लॉट साइज. एंटर करायचं. युसेजच्या पुढे बघा 1 फॉर प्रोडक्शन आलं 4 फॉर रिलीज जनरल आलं. ओके तर तुम्ही डिफाइन केलं म्हणजे स्टेटस मध्ये काय तो तुम्ही डिफाइन केलं की युसेज मध्ये 1 2 तुम्ही हे राउटिंग प्रोडक्शन साठी बनवताय. ओके स्टेटस 4 म्हणजे काय रिलीज जनरल ज्या वेळेस तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर बनवसाल. ओके तर प्रोडक्शन ऑर्डर रिलीज केल्यानंतर त्याला राउटिंग असेल होणार. म्हणून ते 4 घ्यायचं. ओके त्याच्यानंतर इथे बघा मटेरियल असाइनमेंट सिक्वेन्स ऑपरेशन. ओके त्याच्या ऑपरेशन मध्ये काय असणार आपलं ऑपरेशन डिटेल असणार. इथे काय ऑपरेशन 10 20 म्हणजे ऑपरेशन 10 म्हणजे ऑपरेशन फर्स्ट 20 म्हणजे सेकंड इन्क्रिमेंटेड 10 चं. ओके इथे काय टाकायचं आपल्याला वर्क सेंटर मशीन नंबर.
आता याचा वर्क सेंटर नाही. ओके, हा वर्क सेंटर भेटला एक मला. इथे मी करा का वर्क सेंटर. ओके, त्याच्यानंतर इथे बघा डिस्क्रिप्शन मध्ये काय द्यायचं ना, डिस्क्रिप्शन. समजा माझं फर्स्ट ऑपरेशन ड्रिलिंगचं आहे, इथे पण ड्रिलिंग टाईप करा. ओके, वर्क सेंटर डिस्क्रिप्शन टाकलं नंतर एंटर करायचं आहे. आता लक्ष द्या ह्या फील्ड वरती. ओके, एंटर केल्यावर काय होतंय मला सांगा. आता त्या वर्क सेंटर मध्ये काय सेटअप टाइम हे रिक्वायर्ड आहे सगळं. टाकलं सेटअप टाइम 10 मिनिट, मशीन टाइम 2 मिनिट, लेबर टाइम 1 मिनिट. ओके, एंटर करा. आता इथे बघा, इथे काय आपण एंटर केलं का त्या फील्ड मध्ये? नाही. कंट्रोल की मध्ये काय टाकलं होतं का आपण? नव्हतं टाकलं. ते ऑटोमॅटिक कसं काय आलं, कुठून आलं आठवते का? कंट्रोल की ते वर्क सेंटर मध्ये होतं ना. वर्क सेंटर मध्ये कंट्रोल की असते, ते इथं ऑटोमॅटिक येते कॉपी होऊन. ओके, आता PP0 म्हणजे काय? इनहाउस प्रोडक्शन, इनहाउस साठी यूज होतं. इथे बघ आपण जे टाकले सेटअप टाइम 10, मशीन टाइम 2, इथे पुढे आलेले. ओके. समजा आता ऑपरेशन सेकंड, आता सेकंड ऑपरेशन सेकंड मशीन होत आहे, मी टाकला इथं वर्क सेंटर नंबर. सेकंड ऑपरेशन काय? समजा मिलिंग आहे, मिलिंग. ओके, एंटर करायचं. आता ह्या वर्क सेंटरला हे जे आहे सेटअप टाइम वगैरे ते रिक्वायर्ड नाही, ऑप्शनल आहे. म्हणून सिस्टीमने एरर दिला का? नाही दिला. बट तुम्ही ते एंटर करू शकता. सेटअप टाइम 30 मिनिट, 2 मिनिट. ओके, याची पण कंट्रोल की ऑटोमॅटिक आली. समजा ऑपरेशन 30 माझं ह्या अवस्थेचं होतं W3 ला, हे टाकलं. ऑपरेशन नंबर 3 काय? समजा वेल्डिंग असेल. ओके, वेल्डिंग टाकलं आणि एंटर केलं. ओके, येते बघ कंट्रोल की ऑटोमॅटिक आली. सेटअप टाइम टाकतो मी 60 मिनिट, मशीन टाइम 3 मिनिट, लेबर टाइम 2 मिनिट. ओके, अशा प्रकारे तुमचे जेवढे काही ऑपरेशन असतील सगळे ऑपरेशन 1 बाय 1 टाकायचे. यालाच म्हणतात राउटिंग. म्हणजे ऍक्च्युअल प्रोडक्शन वस्तूपर्यंत जेवढे काही प्रोसेस होणार आहेत तेवढ्या फक्त डिटेल मध्ये येणार इथं. आणि आपण हे सायकल टाइम टाकलेलं आहे ते किती क्वांटिटी साठी टाकलेलं आहे? सिंगल क्वांटिटी. सिंगल. ते कुठं मेंटेन केलंय? इथं बेस क्वांटिटी मध्ये दिसतंय बेस क्वांटिटी 1. समजलंय? ओके, आता सपोज तुमचं सगळे ऑपरेशन टाकून झाले, इथे जाऊन याला चेक करायचं. चेक सिस्टीम आपल्याला काय दाखवतं का एरर आहेत का? एरर 0 म्हणजे आपलं ओके. ओके, आणि त्याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर सिस्टीम राउटिंग सेव्ह करेल. ओके, राउटिंग वॉज सेव्ह विथ ग्रुप 50001707. हा काय झाला तुमचा राउटिंगचा नंबर. ओके, तर तुम्हाला राउटिंग चेंज करायची. चेंज साठी कोड काय आहे? CA02. समथिंग काहीतरी चेंज करायचंय. आता इथे बघ राउटिंग किती झाले? हा ग्रुप काउंटर फर्स्ट, हा सेकंड. हा फर्स्ट ग्रुप काउंटर आधीचा होता, आपण सेकंड बनवलेला आहे. ओके, ज्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे त्या लाईनला डबल क्लिक करायचं. ओके, समजले? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे? समजा
मला हे 3 नंबर ऑपरेशन नको आहे. मी ऑपरेशन सिलेक्ट करणार. ओके, ऑपरेशन सिलेक्ट केलं मी असं अँड डिलीट. डिलीट द सिलेक्शन ऑब्जेक्ट. येस. ओके. समजा काय ऍडिशनल ऑपरेशन असेल तर इथं ऑपरेशन टाकू शकता. समजा इथे तुमचं डिस्क्रिप्शन चेंज करू शकता. इथे तुम्हाला सेटअप टाइम वगैरे चेंज करायचं करू शकता. चेंजेस सगळं होऊ शकते इथं. ओके. ओके, काही इश्यू याच्यामध्ये नाही. असेल तर विचारा. नाही. ते इनिशियलला आपण मटेरियल टाकतो सर, लिपिका टाकला लिपिका मटेरियल. काय काय हे लिपिका टाकलंय, वर्क सेंटरचं टाकायचं का? हे मटेरियल आहे. मटेरियल कोड येतो आपलं रॉ फिनिश बनवलेलं तेच ना, एंडिंगच ना फिनिश. फिनिश आणि सेम फिनिश. रॉ मटेरियल साठी राउटिंग नसते. राउटिंग कोणत्या मटेरियल साठी असते की जो Semi मटेरियल finish. इनॉस बनतो. इनॉस कोणता मटेरियल बनतो? सेम फिनिश आणि फिनिश मटेरियल. ओके. ओके. समजला पॉइंट हा? हो हो. हो. काही इश्यू नाही. नाही काय. नक्की? हो. नक्की ना. ओके. एक पुढचा छोटा पॉइंट आहे, आपण तो घेऊ आता. पुढचा आहे प्रोडक्शन व्हर्जन. ओके. प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ bill of material and routing. ओके. स्क्रीन दिसते तुम्हाला नोटपॅड? हो दिसते. ओके. प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बिल ऑफ मटेरियल अँड राउटिंग. Routing. तर याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे. समजा तुमचे आता नंबर ऑफ बॉम्ब आहे. समजा बिल ऑफ मटेरियल आहे 1, 2 and 3. ओके. आणि राउटिंग पण आहे तुमचे 1, 2, 3. ओके. तर आता प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कोणतं पण एकच बॉम्ब घेऊ शकतो आपण, कोणतं पण एकच राउटिंग घेऊ शकतो. तर आपल्याकडे तर मल्टिपल आहेत बिल ऑफ मटेरियल, मल्टिपल राउटिंग आहे. तर आपण सिस्टीमला कसं सांगणार की मला बॉम्ब कोणता घ्यायचा आहे, राउटिंग कोणती घ्यायची माझ्या प्रोडक्शन करण्यासाठी. ओके. तर ह्याचं कॉम्बिनेशन असतं प्रोडक्शन व्हर्जन मध्ये. तुम्हाला जो बॉम्ब आणि राउटिंग यूज करायचा आहे ते कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचं प्रोडक्शन व्हर्जन मध्ये आणि ते प्रोडक्शन व्हर्जन यूज करायचं प्रोडक्शन ऑर्डर मध्ये. ओके. ओके. समजतंय का? हो समजतं. हो. तर राउटिंगचा क्रिएट आणि चेंजचा कीवर्ड एकच आहे. सॉरी, प्रोडक्शन व्हर्जनचा क्रिएट And change. कीवर्ड काय आहे त्याचा? दोन्ही एकच आहे. C223 हा कीवर्ड आहे. 2 to 3. आता प्रोडक्शन व्हर्जन साठी मास्टर डेटा कोणता पाहिजे? बॉम्ब अँड राउटिंग. मटेरियल पाहिजे, नंतर बॉम्ब पाहिजे, बॉम्ब पाहिजे. नंतर राउटिंग पाहिजे. ओके. राउटिंग साठी वर्क सेंटर पाहिजे. म्हणजे तुमचा आधीचे 4 मास्टर डेटा इथे पाहिजे. सगळेच. हो. सगळेच पाहिजे. ओके. तर ते सिस्टीमचा तुम्ही C223. आता इथे तुमचा प्लान टाकायचा 1000 घेतला. नंतर इथे मटेरियल टाकायचा. तर माझा मटेरियल कोड लिपिक आहे, तुमचा जो असेल तो एक नंबर असेल तो तुम्ही टाकायचा. ओके. त्याच्यानंतर खालची की डेट काढून टाकायची. ओके. आता बघा खालचा जो क्रिएटचा आयकॉन आहे तो सध्या डिसेबल आहे. इथं काय ऍक्शन होते का? नाही होत. बट तुम्ही आता इथे इंटरप्रेस केल्यावरती तो इनेबल होईल. लक्ष द्या त्याच्यावरती. ओके.
तर मी इंटर प्रेस करतो, त्याला इनेबल. हम्म. ओके, आता ऑलरेडी ह्याचा एक प्रोडक्शन व्हर्जन आहे. ओके, आपण एक बनवू, याला क्लिक करायचं क्रिएटला, क्रिएट न्यू प्रोडक्शन व्हर्जन. ओके, अशी स्क्रीन, छोटी स्क्रीन. याच्यामध्ये परत तुम्हाला मटेरियल कोड टाकायचं आहे, LIEIK. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला प्रोडक्शन व्हर्जन नंबर टाकायचा आहे. आता प्रोडक्शन व्हर्जन नंबर तुम्ही देऊ शकता सिस्टमला, तो न्यूमरिक असू शकतो, अल्फा न्यूमरिक असू शकतो, XYZ तुम्हाला जो पाहिजे तो. आता मी घेतो 0001. ओके, इथे काय येणार आहे, प्रोडक्शन व्हर्जनचं डिस्क्रिप्शन. ओके, जे काही डिस्क्रिप्शन असेल, तुम्ही हे प्रोडक्शन व्हर्जन का बनवताय, त्याचं काही रिझन असेल ते तुम्ही देऊ शकता. हॅलो, एक्झाम्पल म्हणजे आता एक्झाम्पल म्हणजे तुमचा काहीतरी एक नवीन बॉम्ब आलाय, वगैरे काहीतरी नवीन प्रोडक्शन प्रोसेस आली, किंवा तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट दिली, हा बॉम्ब चेंज करा, बरोबर, ते डिस्कशन मध्ये टाकायचे, आपल्याला समजतं म्हणजे हा प्रोडक्शन व्हर्जन का बनवलाय. ओके, त्याच्यानंतर इथे काय, लॉट साईज. ओके, आता काय करायचं, आपल्या कीबोर्डचं एंटर बटन दाबायचं. ओके, एंटर बटन दाबलं काय होईल, की डेटा आहे सिस्टम ऑटोमॅटिक घेईल. बघायचं, एंटर प्रेस करतो, वॉर्निंग काय, व्हॅलिड फ्रॉम डेट इज सेट टू, आजची डेट आली ती. ओके, एंटर करायचं, कंटिन्यू, डेटा आली ऑटोमॅटिक. व्हॅलिड फ्रॉम आजची आली, व्हॅलिड टू 99 एंडची डेट. नंतर लॉट साईज यूज करायची, जे राउटिंग मध्ये आहे तीच यूज करायची. ओके, त्याच्यानंतर आता तुमचा राउटिंग नंबर कुठे असणार, डिटेल प्लॅनिंग मध्ये ग्रुपच्या सेक्शन मध्ये हा राउटिंग नंबर आहे. इथे जायचं, इथं सर्च करायचं. ओके, सर्च युजिंग मटेरियल, हे ऑटोमॅटिक येते, मटेरियल नंबर, प्लांट, आपल्याला फक्त इथं सर्च करायचंय, सर्च, बाकी काही करायचं नाही. आता माझ्याकडे 2 राउटिंग आहेत. ओके, तर जो राउटिंग पाहिजे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मला सेकंड पाहिजे, मी सेकंड लाईन सिलेक्ट करतो. ओके, आला इथे एंड राउटिंग, ग्रुप नंबर आणि सेकंड राउटिंग नंबर. ओके, त्याच्यानंतर त्याच्या खाली इथे बिल ऑफ मटेरियल दिसतंय, बिल ऑफ मटेरियल. इथं अल्टरनेटिव्ह बॉम्ब मध्ये जायचं, तो सिलेक्ट करायचा. इथे एकच आहे सध्या, तेव्हा मी एकच घेतो. नंबर ऑफ असेल तर आपल्याला जो पाहिजे तो घेतला असता. ओके, सिलेक्ट केलं. ओके, आता प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे काय, राउटिंग आणि बॉम्ब सिलेक्शन करायचं, याच्यामध्ये दोन्ही पण केलं, आपलं काम झालेलं आहे. हा जो चेकचा आहे, चेक करायचा. चेक करायचं म्हणजे काय, सिस्टम आपल्याला सांगत काही एरर आहे का. आता टास्क लिस्ट एक्झिस्ट आणि बॉम्ब एक्झिस्ट म्हणजे सगळं ओके, काही एरर नाही याच्यामध्ये. ओके, एरर असेल तर आपल्याला सिस्टम शो करते. आणि ह्याला क्लोज करायचं, आता ही छोटी होतं चेक केल्यानंतर. ओके, आता एरर काही नव्हता म्हणून इथं ग्रीन सिग्नल आलाय, दिसतोय. तर एरर असत तर सिग्नल रेड आलं असतं. आता इथे बघा, आता ही विंडो मी क्लोज केल्यावर हा सर्व डाटा इथे फिल होईल, ह्या लाईनच्या खाली. म्हणजे याला डायरेक्ट फिल करून क्लोज करायचे. इथं क्लोज करायचं. आला काय लाईनच्या खाली डेटा सगळं आपलं, व्हर्जन नंबर, जे काय असेल, डॉट साईज आले आपले, ग्रुप, फॉर्म सिलेक्शन काय झालं. ओके, त्याला सेव्ह करायचं. सेव्ह झालं. अशा प्रकारे प्रोडक्शन व्हर्जन क्रिएट होतं. आता समजा तुम्हाला काही कारणास्तव फॉर एनी रिझन प्रोडक्शन व्हर्जन क्लोज करायचं.
ओके, बंद करायचं आहे. तर त्यासाठी काय इथं लॉक ऑप्शन आहे, दिसतो लॉक. हो. समजा मला फर्स्ट प्रोडक्शन बंद करायचं आहे, इथे लॉक सेक्शन मध्ये जायचं, इथे 1 सिलेक्ट करायचं, लॉक्ड फॉर एनी युसेज. ओके, म्हणजे हा लॉक केला म्हणजे काय झालं की हा प्रोडक्शन वर्जन तुम्ही बंद केला. बंद केलं. हम्म? ओके. म्हणजे तो तुम्ही आता यूज करू शकत नाही तुमच्या प्रोडक्शन साठी इथून पुढे. हम्म. ओके, आता ह्याला तुम्ही सेव्ह करायचंय, तर सेव्हचा आयकॉन दिसत नाही, सेव्ह कसं करणार? फिजिबल नाही. मग काय करायचं, हा रिफ्रेशला क्लिक करायचं. ओके, अँड डू यू वॉन्ट टू सेव्ह? यस, सेव्ह करायचं. ओके, ओके. काही इश्यू याच्यामध्ये? नाही काही नाही. नक्की. हो. चेंज करायचं म्हटलं डबल क्लिक करून नाही करत. चेंज म्हणजे काय इथून पद्धत डायरेक्ट डबल क्लिक करायचं काय करायचं? डायरेक्ट चेंज होते ना, सेम दोन्ही जेव्हा क्लिक केलं तरी चेंज होत असतं, छोटी विंडो ओपन होते, याच्यात चेंज करू शकता, इथे पण चेंज करू हो. शकता डायरेक्ट. दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे, ओके. कोणता पण यूज करा. हम्म. आता आपलं सिलेबस काय काय झालं? मटेरियल क्रिएट मटेरियल, मटेरियल मास्टर झाला, बॉम्ब, मटेरियल राउटिंग, वर्क सेंटर. वर्क सेंटर. हा टॉपिक प्रोडक्शन वर्जन. मास्टर डेटा कम्प्लीट झाला. म्हणजे मास्टर डेटा ऑल कम्प्लीट झाला. हम्म.